40-45 वर्षाच्या आयुष्यामध्ये कोणी महिला नेता नाहीये. तिथे तर नाहीच आहे. इथे आम्ही आता तिघी महिला नेता आहोत चाललेले. म्हणजे नक्कीच. पण मग हे रेव्होल्युशन सुद्धा पक्ष पातळीवर होणं आवश्यक होतं की ज्यांचा इतका संघर्ष आहे, चळवळीचं बॅकग्राऊंड आहे आणि मला वाटतं निर्विवादपणे तुम्ही पक्षासाठी म्हणून अगदी झोकून काम केलेलं होतं. कायम कुठलाही मुद्दा असो, कायम नीलमताई सक्षमपणे पुढं सरसावायच्या. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याचदा पक्ष काही विचारेल किंवा काय ह्याच्या आधी तुम्हाला नाही पटलं, तुम्ही स्वतः येऊन बाहेर बोलायचात त्या संदर्भातलं आणि पक्षाची भूमिका मांडत होतात. म्हणजे इतका निष्ठावान कार्यकर्ता, म्हणजे अशी माणसं लांब जाणं हे किती. मला असं वाटतं की त्यातले काही लोक जे आहेत ते मी थकायची आणि कुठेतरी थांबायची वाट बघत होते. त्याच्यासाठी देअर वॉज अ डिझाईन इन देअर बिहेवियर. त्यांच्या वागण्यामध्ये एक त्यांनी कार्यपद्धती ठरवून घेतली होती. पुणे शहरात सुद्धा मला त्यातल्या काही लोकांनी प्रचंड त्रास दिला. सारखं पुणे शहरातल्या लोकांना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने मिसगाईड करायचं, गैरसमज वाढवायचे, असेही काही व्यक्ती करत होत्या. दुसरं काहींनी सांगितलं साहेबांना, असं मला नंतर कळलं उद्धव साहेबांना, की तिचा एक निर्णय तिच्या मनाविरुद्ध करून बघा आणि मग तुम्हाला कळेल की ती काय करेल ते. म्हणून मंत्रिपद नाही द्यायचं असं ठरवलं होतं त्यांनी. पण मी काहीच केलं नाही तसं. म्हणजे मी मंत्रिपदासाठी काही गेले नाही कुठे किंवा काहीच झालं नाही किंवा मी उपसभापती होणारे असे माझ्या डोक्यात नव्हतं कधी. पण ते उपसभापतीपद आलं आणि मी पहिली महिला उपसभापती झाले. नंतर मग NDAच्या बरोबर जे आमचे मुद्दे होते बाळासाहेब असताना, म्हणजे समान नागरी कायद्याचा होता, नंतर तलाक पीडित महिलांना न्यायाच्या संदर्भात होता, अयोध्येला रामजन्मभूमी बांधण्याच्या संदर्भात होता. तर ते सगळे मुद्दे घेऊन शिंदेसाहेब, एकनाथजी शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आले तिकडे. आणि तिथे मवियाचा संदर्भात जी घुसमट चालली होती आमची की कशावरती टीका करायची किंवा अनुनय ठराविक समाजाचा करायचा, त्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतली होती ती एकनाथ शिंदेसाहेब पुढे नेत आहेत. आणि तात्कालीन कारण असं झालं की समान नागरी कायद्यावरती केंद्र सरकारने तिथल्या विधी आयोगाने मतं मागवली होती. तर मला ते पत्र द्यायचं होतं. म्हणून मग मी माननीय उद्धव साहेबांना म्हटलं की मी ते पत्र देते की समान नागरी कायद्याबद्दलची भूमिका घेतली पाहिजे. तर ते मला म्हणाले, नीलमताई तुम्ही पाठवा ते पत्र माझ्याकडे सुद्धा, पण त्याच्यात आपण काय म्हणणार आहे असं नवीन, ह्यांचं सगळं नाटक आहे भाजपचं जे आहे ते. तर मग मी त्यांना म्हटलं असं नाही आहे, मी तुम्हाला ते पाठवते. पण मी जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले की आत्ताच माझ्याकडे लोक येऊन गेले कुठल्या तरी मौलानांच्या कमिटीचे आणि त्यांनी समान नागरी कायदा किती चुकीचा आहे ते मला नीट समजावून सांगितलं. तर मी फार अस्वस्थ झाले. मला असं वाटलं की हे काही बरोबर नाही आहे. समान नागरी कायद्यावरती शहाबानोच्या केस जेव्हा झाली त्यावेळेला मुस्लिम सत्यशोधक मंडळाला, सय्यद भाई यांना माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रोत्साहित केलं होतं की तुम्ही कायदा बदलण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना पाठीमागे उभे राहिले होते. आणि अशा वेळेला मुस्लिम महिलांच्या न्यायाच्या प्रश्नावरती जर का पक्ष बोटचेपी भूमिका घेणार असेल तर मग माननीय शिंदेसाहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे, मोदी साहेब आणि अमित शहा यांच्याबरोबर भाजपबरोबर जायचा, तर आज ना उद्या सर्व समाजातल्या महिलांना आशेचा किरण दिसत असेल तर तो 4 विषयांमध्ये गरज आहे. एक म्हणजे इनहेरिटन्स म्हणजे दत्तक विधान कायदा, दुसरं पोटगीचा कायदा, तिसरं घटस्फोटाच्या संदर्भातले कायदे आणि चौथं जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे जे कस्टमरी लॉज आहेत ते बदलून त्याच्यामध्ये समानतेवर आधारित कायदे होणं, किंवा म्हणजे ती प्रथा आहे म्हणून ती करायची नाही अशातला भाग नाही. मग तिथे अगदी आपण केशवपनाच्या प्रथेपासून ते मासिक पाळीच्या वेळेला मुलीची वरात काढण्याच्या मुद्द्यांपर्यंत जाऊन पोचतो. तर या सगळ्या मुद्द्यांवरती समान नागरी कायदा हा फक्त एका धर्माने दुसऱ्या धर्माविरुद्ध केलेला कायदा नाही आहे, तर जेंडर इक्वॅलिटीच्या आधाराने तो व्हावा असं मी पत्र त्याला दिलं. आतासुद्धा अजून महाराष्ट्रात त्याला पुढे गती मिळालेली नाही आहे. परंतु मला असं वाटलं की त्यांनी नंतर मी जो निर्णय घेतला त्याच्यानुसार 370वा कलम तर रद्द झालंच होतं. रामजन्मभूमीला पुढे चालना मिळाली आणि विशेष म्हणजे तलाक पीडित महिलांना कसा न्याय मिळवून देणार हा प्रश्न होता. परंतु केंद्र सरकारने ज्या प्रकारनी भूमिका मांडत तलाक पीडित महिलांना न्यायाचं दार उघडं करून दिलं त्याच्यामुळे मनामध्ये खूप अपेक्षा तयार झाली. आणि मग मी निर्णय घेतला की माननीय शिंदेसाहेबांनी जे मांडलेले मुद्दे होते, पक्षातलं दबावतंत्र, पक्षातली नाराजी भेटून त्याच्यानंतर कामाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी कार्यकर्त्यांना, आमदारांना, तर त्याच्यात मला असं वाटतं की बरोबर ते सांगतायत आणि मी निर्णय घेतला की माननीय शिंदेसाहेबांबरोबर काम करायचं. तसं शिंदेसाहेबांसोबत आधी देखील तुम्ही पक्ष एकच असल्यामुळे तसं काय म्हणजे त्यांच्या कार्यशैली